नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा 28 तारखेला शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची पीएम किसान महासन्मान निधी योजना, या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये येणारं अनुदान म्हणजेच आपण त्याला हप्ता पण म्हणतो, हा हप्ता आता शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये खरंच मिळणार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून गरजू शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये एकंदरीत 2000 रुपयाचं अर्थसहाय्य हे देण्यात येत असतं आणि हे अर्थसहाय्य हे आधार संलग्न बँकेमध्येच भेटत असतं। आता लवकरात लवकर हे हप्ता भेटायला पाहिजे, कारण की शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे। हळद असेल, कापूस असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई पण लवकरात लवकर मिळायला पाहिजे, कारण की आता फार मोठ्या प्रमाणात नुकसान हे मराठवाड्यातील शेतकरी बांधवांचं झालेलं आहे। काही शेतकरी बांधवांचे जनावरे फार मोठ्या प्रमाणात दगावली आहेत। हे फार मोठं संकट हे शेतकरी बांधवांवर आलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे अनुदान, हा हप्ता, हे आर्थिक सहाय्य हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकण्याची सरकारला विनंती आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे लवकरात लवकर टाकाय पाहिजे, कारण की नुसतं आश्वासन देऊन काही होत नाही। आश्वासनच देत राहतात आणि शेतकरी बांधवांना काय मिळत नाही। फार मोठी हे जे आपण या अनुदान आहे हे थेट आधार संलग्न बँकेमध्येच येत असतं आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांना ह्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो आता भेटायला पाहिजे, आर्थिक सहाय्य भेटायला पाहिजे। अत्यंत महत्त्वाचं राज्य सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर सरसकट का होईना पण शेतकरी बांधवांना हप्ता असेल किंवा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, ही लवकरात लवकर यांच्या माध्यमातून आता फार मोठी गरज ही शेतकरी बांधवांना आहे, ही पूर्ण करावी हीच विनंती करतो। धन्यवाद।